7 बॉलमध्येच त्याने सामना संपवला. चव्हाणचा बोलबाला जो चिरनेरगाव उरण तालुक्यामधून येत असताना या संघाने दाखवलेला पाहायला मिळाला. चला वेळेची बंधन आहेत, आपण लक्ष वेधूयात. 3:50 पहिला बॉल डिलिव्हर्ड होणं बंधनकारक आहे. कोणत्याही संघासाठी कोणती माहिती दिली जाणार नाही. जेवढे खेळाडू आहेत त्यांनीच खेळायचं. तुम्हाला 3:50 पण अवधी दिला. बॉल पडलाच पाहिजे, नाही पडला तर तुम्हाला पेनल्टी देण्यातच येणार आहे. याच्याकडे आपण लक्ष सातत्याने वेधूयात. मला वाटतं ओमकाजी शेटे सर, महाराष्ट्रातील एकमात्र स्पर्धा आहे ऑफिशियल जर वेळेवरती पोचला नाही तर लाईव्हला अनाऊन्समेंट करून त्याचं मानधनी कमी होतं. नाही, अनिल दादाची बातच अलग आहे. बापदेव पाली तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, JDM बेलवली अनिल दादाच्या सासूरवाडीची टीम होती. 8 खेळाडू घेऊन त्यांना खेळावं लागलं. 8 रनची पेनल्टी घेऊन खेळावं लागलं. आणि या टुर्नामेंटमध्ये पेनल्टी आहे ना काही नवीन किंवा कठीण गोष्ट नाही आहे. जो वेळ तुम्हाला दिला आहे, फिल्डिंग सेट झाली आणि एकदा का बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती 3:50ला रेडी झाला आणि बॅट्समन गार्ड घेऊन रेडी नसेल तर 2 रनच्या पेनल्टीपासून सुरुवात होताना तुम्हाला पाहायला मिळेल. टाईम स्टार्ट झाला. जयेश भोसले सर जसे 3:50 होतील आणि 51 जर क्रॉस झाले तर 2 रनच्या पेनल्टीनं डाव बापदेव पाली तुमचा सुरू होईल. नाही, या विभागाचं क्रिकेट काहीच न्यारच आहे. यावर्षीच्या हंगामामध्ये मला वाटतं कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्येही आपण पाहिलं सातत्याने या मलंगडची सातत्याने जी काही क्रिकेटची चालना आहे, प्रेरणा आहे ती इतर स्पर्धांमध्येही घेतली जाते. कारण इथली बात न्यारीच आहे. अनिलजी डोपरी साहेब स्वतः या ठिकाणावरती उपस्थित राहतात. प्रत्येकाकडे सातत्याने कटाक्षाने लक्ष राहतं ज्यांचं. आणि इथे आल्यानंतर प्रत्येकाला या बाबतीकडे सातत्याने लक्ष द्यावंच लागतं की इथे काटेकोरपणे नियमावलीचं पालन केलं जातं. या स्पर्धेची बातच न्यारी आहे. आज विशेष कौतुक आणि विशेष आभारी मी अनिलजी डोपरी साहेब यांचा आहे की ज्यांनी आज या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. आणि आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळते. दोन्ही बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना जात होत असताना पाहायला मिळतील. एक चांगली मॅचची अपेक्षा करूयात. विवेक गायकवाड गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. विशाल आणि त्याच्या साथीला रोहित पाटील आणि विशाल शेळके ही जोडी मैदानाच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळते. दोन्ही संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज तुम्ही पाहताय. ग्रामीण क्रिकेटचा थरार, ग्रामीण क्रिकेटचा एक दैदिप्यमान असा सोहळा म्हणून या स्पर्धेकडे सातत्याने पाहिलं जातं. या विभागाने, या क्रिकेटने अनेक तारे सितारे दिले. आज देखील मातब्बर संघांना तुम्ही खेळताना पाहणार आहात. जोविली खेळते, कुंडेवाळ खेळते, उसाटणे खेळते, नेवाळीपाडा खेळते, त्याच वेळेला निंबवली खेळते, दातिवली खेळते, पाली, शिरडोन, हेदुटणे, त्याच वेळेला मानेरे आणि रांजनोली असेल आणि मुरबी संघ अशा मातब्बर संघांची आज या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने वर्णी लागलेली पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होईल. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली. आजच्या या 6व्या डे अँड नाईटला आपण सुरुवात करतोय. दिवस आणि रात्रीचा हा खेळ जो मात्र पाहायला मिळेल. रात्र वैऱ्याची असते. कालची रात्र ही खऱ्या अर्थानं चव्हाणची होती, ज्याने अफलातून खेळ साकारला होता. परंतु आजची रात्र कोणाची राहणार. सुरुवात होत असताना पाहायला मिळते. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. मॅन इन द पर्पल जर्सीज तुम्ही पाहताय. फातिमा 11 जय बापदेव पाली या नावाने हा संघ सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये रन चेस करत असताना एक चेस मास्टर म्हणून या संघाकडे सातत्याने पाहिलं गेलं. आणि आज त्यांना प्रथमतः बॅटिंग करायची आहे. पूर्वार्धाच्या खेळाला सुरुवात होती आहे. विशाल शेळकेला आपण पाहतो स्ट्रायकर एंडला. टावखुरे आता जा बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल आणि त्याच्या साथीला एका बाजूला रोहित पाटील. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. शुभम माळी आमच्यासोबत आहेत ॲज अ स्कोरर म्हणून. त्यांना आपण पाहतोय संपूर्ण टीम, ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम आज सुसज्जित करण्यात आली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाज विवेक गायकवाड सज्ज होत असताना पाहायला मिळतो. लेफ्ट हँडर बॅटर आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉईंट तैनात करण्यात आला आहे. स्वीपर कव्हरला 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कव्हर आहे. मिड ऑफ तैनात करण्यात आला. ऑन साईडला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट. पहिला बॉल, लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतो. संतोजी चौधरी पंतांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आपल्या महेंद्रसिंग धोनी स्टाईलच्या या अंदाजासाठी ते नेहमी प्रसिद्ध आहेत. त्यांची हेअरस्टाईल किंवा षटकार देण्याची काहीशी वेगळी अदा त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. आणि या पण सामन्याला सुरुवात करतोय. पहिला बॉल. आजच्या या महत्वाच्या दिवसाला सुरुवात. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. संतोजी चौधरी सरांचा मी उल्लेख केला आणि त्यांच्याही नावावरती या स्पर्धेच्या माध्यमातून एक सायकल आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन येत विवेक. कमी गतीचा बॉल होता. स्लोअर वन इथे पाहायला मिळाला. हलक्या हाताने केबदीच्या दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आल्या. 2 धावा. एकंदरीत पहिल्या 2 मध्ये 8 बनलेले आहेत. या दोन्ही खेळाडूंनी आता मात्र सध्याच्या घडीला वज्र निर्धारच केला आहे. प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करायची. पहिल्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलवरती सेन्स ऑफ ह्युमर चांगला दाखवला. बॅकलेफ्टला खाली ठेवलं. सिंगल अर्जित करण्यामध्ये यशस्वी राहिला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. एकंदरीत 8 बनल्यात. 8 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. सुरुवात चांगली झाली आहे फातिमा 11 जय बापदेव पाली संघाची. पाली संघ सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा हा संघ आहे. परंतु अगदी त्याच वेळेला जुबिलकरांची एक बातच न्यारी आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून जय अंबिका पार्थ 11 जय हनुमान जुबिली या नावाने हा संघ खेळतोय. पुढचा बॉल विवेक गायकवाड. ओव्हर विकेटने आडवा बाटने केला. फ्लॅट पॅरलल मॅक्सिमम. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. 1 more अनदर बिग हिट. षटकार. या मैदानावरती सकाळ असू द्या दुपार सायंकाळ किंवा मध्यरात्र लेफ्टी बॅटर नेहमीच घातकच राहतात आणि हा लेफ्टी इथे घातक राहतोय. षटकार आलाय. पुढचा बॉल अराउंड विकेटने आला विवेक गायकवाड. कुठेतरी त्याचा रनवेमध्ये बिघाड झालाय कारण या आधीच्या 3 बॉलवरती मोठी फटकेबाजी झाली आहे. तो काही काळ थांबला. याचंही कारण राहिलं आहे की काहीतरी विपरीत घडण्यापलीकडे आपण थांबणं गरजेचं राहतं. कारण डोळे त्याच्याशी चर्चा करण्यासाठी पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. याच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत कारण चर्चा मसलत करणंही गरजेचं आहे. संकटकाळी देवाचं दर्शन आणि मित्राचं मार्गदर्शन हे महत्त्वाचं राहतं. आडवा बाटणे आणखीन एक दमदार वजनदार शानदार दर्जेदार स्लॉग स्वीप. षटकार. दरम्यान संघ खेळतो मैदानावरती हनुमान जुवेली आणि या स्पर्धेमध्ये एक दिवस ज्यांनी आपल्या आवाजानं अतिशय सुंदर समालोचन केलं. महेशजी थोड्या मॅडी सर आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्मृती चषकामध्ये. पहिल्या 4 मध्ये 20 बनल्या. 3 षटकार पाहायला मिळाल्यात. खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी. विशाल शेळकेचा आविर्भाव हेच सांगतोय. मोठे फटक्यांमध्ये तो डील करतोय. थांबायला तयार नाही आहे तो. थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही. अराउंड विकेटने आला. यावेळेला लेंथमध्ये परिवर्तन केलं. अपील करण्यात आली आहे. डिरेक्शन ऑफ द बॉल सर्वाधिक महत्वाची बाब ही राहते. अराउंड विकेटने आलाय गोलंदाज आणि त्याच कारणास्तव बॉलचं डिरेक्शन पहा. पिचिंग आउटसाइड लेग सांगण्याचा प्रयत्न इथे संतोजी चौधरी सरांनी केलाय. अभांतर धाव नाही तर फॉलो केलं होतं बॅटरला. डॉट बॉल येतोय. धाव फलकावरती 20 बनल्यात विदाउट लॉस. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये फातिमा 11 जय बापदेव पाली संघाच्या माध्यमातून. विशाल शेळके या वेळेला राऊंड विकेटने आल्यानंतर कुठे ना कुठेतरी दुविधा मनस्थितीमध्ये टाकलं. फिंगर रोल केली. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना फातिमा 11 जय बापदेव पाली या टीमची धावसंख्या धाव फलकावरती होती 20 विदाउट लॉस. प्रथम बॅटिंग करत असताना कारण शनिवारचा दिवस आणि हे गीत देखील तुम्ही बजरंगबलीचा ऐकता आहात कारण जर्मन जुवेली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावा बनल्या त्या 20 विदाउट लॉस. सुरुवातीपासूनच आक्रमक झालेला विशाल शेळके आता नॉन स्ट्राईक रेंजवरती आहे.
सुरुवात चांगलीच केली त्याने, 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. आरान विकेटने जसा गोलंदाज विवेक आला त्याने मात्र डॉट बॉल टाकले. शेवटचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळालेत. धावफलकावरती 20 बनल्यात. स्ट्राईक रेंजला रोहित पाटील हिटमॅन, त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं राहील. महेंद्र धुळे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं महेंद्र धुळेचं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. ठोकला षटकार. दिशेने स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. 26 ऑन द बोर्ड. 26 बांधल्यात. पुढचा बॉल आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोचू शकलेला नाहीये, झेलापासून दूर राहिला. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. रोहित पाटील त्याचाही थाट काहीसा निराळाच पाहायला मिळाला. मोठ्या फटक्यांमध्येच केवळ डील करायचंय. प्रत्येक बॉलपासून आक्रमकता धारण केलेली फटकेबाजीच मैदानावरती पाहायला मिळते. 2 धावा आल्या. 28 ऑन दी बोर्ड आहेत. महेंद्र धुळेचंही स्वागत षटकारानं झालेलं पाहायला मिळालं, परंतु गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. बॅकअप द लेंथ होता. ऑन साईडला इम्प्रोव्हाइज केला. चेंडूला पाठवून दिल्या सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्याच्यावर. हा येतो खणखणीत चौकार. फ्रॅक्चर केली या स्ट्रोकला. बॅकफुटला आले. ऑन दी टोज, ऑन इज अ हिप. ऑन साईडला केले. चौकार अर्जित करण्यात आल्या. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 ऑन दी बोर्ड. धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. धावांचा रतिबद्ध रचण्याचा हा वज्र निर्धार या दोन्ही खेळाडूंचा पाहायला मिळालाय. संघाची धाव गती वेगाने पुढे सरकते. 32 आहेत. पुढचा बॉल महेंद्र धुळे ओव्हर द विकेटने खोलातला होता. ऑन साईडला मनगड वळवली आहे. डीपमध्ये लॉफ्टेड ऑन ड्राय केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामधून तदवर घेतली जाणारी ही एक केवळ सिंगल या इनिंगमधले पहिली सिंगल पाहायला मिळाली. खरं तर याआधी 2 धावा पाहायला मिळाल्या, चौकार पाहायला मिळाला, षटकार पाहायला मिळाला. अद्याप अजून ट्रिपल आणि एक सिंगल बाकी होती, त्याची पूर्तता झाली आहे. आता ट्रिपल बाकी राहिली आहे. मैदानाचा भौगोलिक आराखडा पाहता इथे 3 धावाही बंटाना सातत्याने दमछाक होऊ शकतो खेळाडूंचा. धावफलकावरती धावा वेगाने 33 बनल्यात. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक रेंजला तुम्ही सध्या दगडीला विशालला पाहत आहे. रिवर्स केला. गॅप शोधलाय. सुईमधून धागा अलगत काढावा त्या रीतीने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत सणसणीत चौकार. पूर्ण करणाऱ्या अर्थात खेळाडूसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. टी शर्ट दिली जाणार आहे आदरणीय दिलीप बाळाराम मडवी साहेब यांच्या माध्यमातून, ज्याचा उल्लेख मी नुकताच केला होता. चौकार आला. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला केला. फ्लिक केला. डीपमध्ये प्रोटेक्शन नाही आहे. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. ये दिल मांगे मोर. रन्स मिळाल्यात 4. चौकार. वाढू लागला. हवेचा वेग वाढला, परंतु धावांचा त्याहूनही अधिक वेग वाढत असताना पाहायला मिळालाय. तर याच दरम्यान या व्यासपीठावरती शुभागमन होतं. या स्पर्धेसाठी ज्या व्यक्तिमत्वाचं नेहमीच एक अतिशय चांगलं योगदान आणि त्या सोबतीनं आपले आदर्श काशीनाथ काका ढोपरी यांचं शुभागमन होतं. या काका व्यासपीठावरती सर्वाधिक मोठी पारितोषिकांची रेलचेल ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून होते ते व्यक्तिमत्व म्हणजे काशीनाथजी ढोपरी साहेब आणि त्यांचं शुभागमन होतं. आपलं सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावरती. आज 6वा दिवस रात्रीचा खेळ आणि कॉम्बॉक्समध्ये तुम्ही ऐकताय महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक जयजी भोसले. या वळूयात पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्समध्ये. याची दान देगा देवा कोणीतरी विकेट घ्यावा. संघाचे खेळाडू सातत्याने साकडं घालत असतील देवापुढे. विकेट मिळवायला हवी आणि त्यासाठी संघाचा एक संकट मोचक करण धुळेला इन्व्हाइट करण्यात आलाय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक रेंजला सध्या दगडीला तुम्ही रोहित पाटीलला पाहताय.
चांगली बॅटिंग त्याने केली आहे. 13 वरती तो नॉट आउट. खोलातला बॉल होता, समोरच्या दिशेने ड्रायव्हिंग लेनवरचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 42 ऑन दी बोर्ड. रन्स यायला हव्यात, त्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये सातत्याने होत असताना पाहायला मिळते. क्रिकेटवरती निर्विवाद असं वर्चस्व या मॅचवरती या दोन्ही खेळाडूंनी पकड मजबूत केली आहे. धावा जिथे रोखण्याचा प्रयत्न सातत्याने करावे लागतील, कारण ज्या पद्धतीचा क्रिकेट मैदानावरती या दोन्ही खेळाडूंनी केला आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे, याचं कारण आहे लेफ्ट हँडर स्ट्राईक रेंजला आलाय. लेफ्टी वर्सेस लेफ्टी, यावेळेला ऑन साईडला या पटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळाल्या संपूर्ण अर्धा डझन. षटकार. करण धुळेच्या अगेन्स्ट देखील मोठा फटका येत असताना पाहायला मिळतोय. 48 ऑन दी बोर्ड. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. काय बॅटिंग चालू आहे. विशाल शेळके शो मस्ट गो ऑन. तो मैदानावरती थांबायला तयारच नाही आहे. लांब लचक मोठी मोठी फटकेबाजी करतोय. 9 चेंडू आणि 34 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. अर्ध्या शतकाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. आज त्याने अपॉइंटमेंट घेतली आहे का अर्ध्या शतकाची, हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं राहील. पहिल्याच मॅचमध्ये धावांचा धुडगूस आहे. खोलातला बॉल जितका उंच तितकाच लांब. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगात मारलाय षटकार. खरं तर या व्यासपीठावरती येता क्षणीनं आज मला या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक आयोजकांचा हेवा वाटणारी बाब पाहायला मिळाली. खरं तर समालोचन कक्ष आणि डीजे कक्षाला सर्वाधिक मोठा होल्डिंगवरती केवळ एकाचाच फोटो पाहायला मिळतो, आमचे डीजे नितीन. आज डीजे मास्टरला एवढं प्रेम मिळालं आहे आयोजकांच्या माध्यमातून, ही बाब वाखाणण्याजोगी आहे. कारण डीजे नितीनने तसा आवाज दिला आहे, तसं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने राहिलं आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये विशाल शेळकेची विशाल बॅटिंग जी पाहायला मिळते आहे. तो 40 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय. पुढचा बॉल कमी गतीचा होता. बॅकफूटवरती डॉमिनेट करणारा चेंडू पाहायला मिळाला. बाहेर निघाला चेंडू. व्हेरिएशन अँड व्हरायटीचं समळे साधणारी गोलंदाजी तुम्हाला करावीच लागणार आहेत. विवेक गायकवाडने पहिल्या षटकामध्ये 20 खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये महेंद्र धुळेने 21 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 13 अद्याप आल्यात. पहिल्या 4 चेंडूचा खेळ संपलाय. 54 आहेत. यावेळेला थांबला करण. खरं तर कॉल विवेकने दिला होता, याच गोष्टीची त्याने जाणीव घेतली आणि बॉल टाकताना तो काही काळ थांबला. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण कुठे ना कुठेतरी फील्ड पोझिशनमध्ये चेंजेस होत असतात. काही ना काहीतरी विवेकच्याही मनामध्ये चालू असेल की कुठेतरी चेंजेस करायला हवेत. बॉल त्या धाटणीचा टाकला जाणार का, त्याचीही चर्चा करण्याचा प्रयत्न त्यानेही केला असेल. धावफलकावरती 54 बनल्यात. अर्ध्या शतकाची भागीदारी. आडवा बाटने तिसरा लगातार से 3 बॉल 3 उत्तुंग षटकार. आणि लगातारच्या 3 षटकारांसाठी या स्पर्धेमध्ये एक पारितोषिक आहे. चला ओके, एक डॉट आहे. लगातारचे 3 षटकार कोणत्याही फलंदाजानं जर मारले, गोपाळ शास्त्री भटजी नाशिक काल ज्यांची वाखाणण्याजोगी उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली, त्यांच्या वतीनं लगातार 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला एक सरप्राईज गिफ्ट या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जात आहे. पहिली विकेट या ठिकाणी आली आहे आणि धक्का या मैदानावरती लागला पहिला, तो म्हणजेच टीम बापदेव पालीला. फातिमा 11 बापदेव पाली या नावानं हा संघ आज या मैदानावरती खेळतोय. या पुन्हा एकदा आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. तत्पूर्वी जाऊया डीजे नितीन. आणि सर सांगायला आवर्जून आवडेल, या स्पर्धेच्या 5 पर्वात जे यशाचं अगदी गणित आहे ना
त्यामध्ये DJ नितीनचं देखील तितकंच मोठं योगदान आहे. आणि DJ नितीनच्या आयुष्याला देखील कलाटणी देणारी आणि त्याला सर्वाधिक प्रेम देणारी कोणती स्पर्धा आहे तर त्या स्पर्धेचं नाव आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक. म्हणून त्याच्यासाठी देखील ही टुर्नामेंट ऑलवेज स्पेशल असतं. आणि एक DJ मास्टर म्हणून सर्वाधिक जर कोणते जर त्याला टीप मिळत असेल तर ते हे उसाटण्याचं मैदान आहे. हे तो सिर्फ झाकी आहे, कल फायनल की कहाणी अभी बाकी आहे. आणि गतवर्षीचा इतिहास सर तुम्हाला सांगायला आवडेल, 25 ते 30,000 रुपयापर्यंत फक्त एकट्या DJ नितीनसाठी पारितोषिक आली. आणि या स्पर्धेतील आयवा कॅच लास्ट इयर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक होतं. आज 6वा दिवस आहे. उद्या मेगा फायनलमध्ये आपण जरूर इंटर करणार आहोत. नेक्स्ट मॅच एकदा फक्त टॉससाठी अनाऊन्समेंट केला जाईल. दोन्ही टीमनं इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. तेरा चेंडू आणि 46 धाबांची विस्फोटक आणि विध्वंसक इनिंग जी मात्र विशाल शेळकेची समतानं पाहायला मिळाली. अफलातून केला तो मैदानाच्या आतमध्ये. कोणत्याही गोलंदाजाने त्याला बाद करण्यासाठी जणू काही गोलंदाजी केलीच नाही, तर तो बाद झाला तर तो स्वतःच बाद झाला. ऑन साईडला लोअर फुलटॉस बॉल खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद होत असताना पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला चर्चेतील असा खेळाडू आणि ज्याच्या ब्लॉक्सची चर्चा सर्वाधिक आहेत ना, उसटण्याचा वंडर बॉय अनिकेत ढोपरी तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट या येणाऱ्या मॅचमध्ये. फलकावरती धावा जिथे मात्र एकंदरीत 60 पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा थांबलेल्याच नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्ये 21, तिसऱ्या षटकामध्ये 19 आल्यात. 60 ऑन दी बोर्ड आहेत. चार गोलंदाज राहतील. यस, पंचांनी त्याची जाणीव करून घेतली आहे, कारण फ्रेश गोलंदाज किती राहणार आणि रिपीट कोणता गोलंदाज गोलंदाजी करेल त्याची ही जाणीव करायला हवी. हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला, इम्प्रोवाइज केला, पुल केला, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, गुल केला, ठोकला षटकार. आयवा कॅच. आदरणीय गोपाळजी शास्त्री साहेब यांच्या माध्यमातून एक विशेष गिफ्ट हॅम्पर आहे. गुरुजींच्या माध्यमातून हरिभक्त पारायण गोपाळ शास्त्री गुरुजी. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. पहिल्याच बॉलवरती षटकार. पुढचा बॉल आडवा बाटणी केलाय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. रोहित पाटीलने आता मोर्चा बांधणी करायला सुरुवात केली आहे. विशाल शेळके बाद झाला, परंतु तो थांबला नाही, खचून गेला नाही. आपला भागीदार जर का इथून निघून गेलाय, 60 धाबांची भागीदारी आपण रचलेली आहे, मोठी धावसंख्येकडे आपण वाटचाल करतो, तर थांबायचं नाही, रन्स गोळाच करायचे आहेत. 67 ऑन दी बोर्ड आहेत. या षटकातील पहिल्या बॉलवरती षटकार आला. पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि चौथ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. अपवाद हे तिसऱ्या षटक करण धुळेचं होतं, ज्याच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आली, परंतु त्यापुढे 2 बॉलवरती 2 षटकारी करण धुळेने पाहिले. तर फलकावरती वेगाने 67 ऑन दी बोर्ड आहेत. राहुल शेळके, एक शेळके गेला, दुसरा शेळके मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल गोलंदाज राहुल शेळकेला इथे मात्र वंचित ठेवलंय. अवांतर धाव येत असताना, एक्स्ट्राची धाव इथे येत असताना पाहायला मिळते. DRAची मागणी करण्यात येत असताना पाहायला मिळते. डिसिजनला रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येत असताना आपण पाहत आहोत फिल्डिंग टीमने इथे चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला. व्हाईट बॉल आमचे हिरामणजी भोसले तिसरे अंपायर यांच्या माध्यमातून हा निर्णय देण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज अक्षय. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला, अभयवरती आणखीन एक हल्ला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला बुक्की मारत, बुक्की टेंगुड, षटकार.
टीम स्टार अंपायर म्हणून ज्यांच्याकडे सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलं जातं ते विशाजी पाटील रसायनी बिलॉंग करणारे अंपायर म्हणून त्यांच्याकडे आपण पाहत आहोत. स्मृती मंदनाला नेटमध्ये त्यांनी ट्रायलमध्ये त्यांना आपण पाहिलं. डी.वाय. पाटीलमध्ये सातत्याने त्यांचं काम पाहायला मिळतं. परंतु सध्याच्या घडीला फिल्म स्टार देखील आहेत आणि एक सिनेमामध्ये पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून अदा करण्यात येते. 74 ऑन दी बोर्ड आहेत. 74 धावा धावलकावरती आहेत. अभय चौधरीवरती हल्ले. यावेळेला दुसरा शेळके राहुल शेळके रंगात आला. बॅटला बॉल ब्रश झाला. उंच गेलाय. गोलंदाजीचे यष्टिरक्षक चेंडूच्या खाली येतोय. सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. राहुल शेळके बाद. तर याच दरम्यान शुभागमन होतं या व्यासपीठावरती. या अंबरनाथ तालुक्यातील शिवसेनेचं एक मुलुख मैदानी तोफ आणि सन्माननीय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि या स्पर्धेचे शिल्पकार योगेश दादा मडवी यांचं शुभागमन होतं. या व्यासपीठावरती दादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बारक्या शेळके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. बारक्या शेळके या संघामध्ये सातत्याने मोठ्या फटक्यांसाठी तोही जाणला जातो. एका बाजूला तुम्ही पाहिलं ना खऱ्या अर्थानं शुभमजी माळी 3 बॅटर अद्याप पाहायला मिळालेत. तिघांनी अकाउंट षटकाराने खोललंय. चौथा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ऑन साईडला केला होता. ऑन दी टोस बॅकफुटला डॉमिनेट करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. अभय चौधरीच्या या षटकातील एक सिंगल येते. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा बनल्यात. तर 75 ऑन दी बोर्ड आहेत. आदरणीय योगेश बाळाराम मडवी साहेब संस्थापक अध्यक्ष रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ज्यांचं आगमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. आदरणीय हितेंद्रजी रामचंद्र मडवी साहेब युवासेना तालुका अध्यक्ष अंबरनाथ यांना देखील आपण पाहतो ज्यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात आलं. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. पंचांनी दोन्ही हात जमिनीला समांतर गेले. चेंडू अवांतर आलाय. एक्स्ट्राच्या रन्स येतात. स्कोरकार्डवरती धावा बनल्यात त्या एकंदरीत 76. धावा थांबायचं नाव घेत नाहीत. शेवटचं षटक अजून येणं बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आणखीन धावा येतील का याची चर्चा आता मात्र होऊ लागली आहे. पुढचा बॉल उजव्या हस्तीच्या बाहेर स्लाइस केलाय. कट केला. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. स्वीपर कव्हरला. हा चौकार. स्कोरकार्डवरती धावा धावलकावरती एकंदरीत या चौकाराच्या बरोबरीने 80 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 80 ऑन दी बोर्ड. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळाला. 80 धावा धावलकावरती आहेत आणि जिथे मात्र धावा आता वेगाने येऊ लागल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर शिवभक्त पैलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक 2026 हे 5वं पर्व तुम्ही पाहताय. इथे या स्पर्धेने नेहमीच एकच नंबरची स्पर्धेचं आयोजन आणि त्याच वेळेला नेक्स्ट मॅच रेडी राहायचे टीम कान्होबा स्पोर्ट्स कुंडेबहाळ अँड हॉटेल साईदीप 11 शिरडोन. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस. दोन्ही टीम आपण टॉससाठी त्वरित रिपोर्ट करायचा आहे. पुढचा चेंडू गोलंदाज विवेक गायकवाड उजव्या हस्तीच्या बाहेर कट केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट स्वीपर कव्हरला. आणखीन एक दमदार वजनदार शानदार षटकार. म्हणतो ना तर हा संघाचा सर्वाधिक महत्वाचा हा खमक्या बॅटिंगसाठी मैदानावरती आलाय. 5 बाईक अशाच त्याच्या नावावरती नाही आहेत. बारक्या शेळके काय स्ट्रोक पाहायला मिळाला. टॉप ऑफ दी बाउन्स येत असताना षटकार टोकला त्याने. 86 उजव्या हस्तीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
लगातारचा दुसरा वन मो अनदर बिग हिट षटकार. खरं तर सिद्धी करवले या संघाने 92 धाव्या या मैदानावरती सर्वाधिक उच्चांक धावसंख्या होती. ओमकाजी शेट्टी सर कदाचित माझं येणं आणि धावा जास्तीचे बनणं असंही कुठेतरी सूत्र जुळत आहे. 92 बनल्यात, टाळ्या तर होऊ द्यात. पाली टीम 92 बनल्या, एक धाव मागे आहेत तुम्ही. रेकॉर्ड बनला जाणार आहे. हा बॉल खाली राहिला, यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. 92 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. कुठेतरी बायसपणा हा समालोचकही अनेकदा दाखवतात, मी त्यातला नाही, परंतु खरं तर याच मैदानावरती या खेळाडूंची कस लागली आहे. चांगली बॅटिंग पूर्वार्धामध्ये विशाल शेळकेने केली, 46 धावा त्याने बनवल्या आणि त्याच्या जोरावरती या धावा बनल्यात. त्याला चांगल्या रीतीने प्लॅटफॉर्म मिळवून दिला. तर इतर खेळाडूने लटकट केला, सिंगल येते आहे. या स्पर्धेतली आतापर्यंतची सर्वाधिक उच्चांक धावसंख्या बनवण्याचा कारनामा फातिमा 11 जय बापदेव पाली या टीमच्या नावावरती 93 धावा धावफलकावरती बनल्यात. सर्वाधिक उच्चांक धावसंख्या आपण पाहतो या स्पर्धेची आत्तापर्यंतची. धावा धावा आणि धावा धावांसाठीची धावा धाव, आटापिटा घाळमेळे जद्दोजहद. कमी गतीचा होता, लटकट करण्याचा प्रयत्न. राईट हँडर बॅटरच्या अगेन्स्ट विवेक गायकवाड काही ना काहीतरी वेगळंच करतोय. तो व्हेरिएशन चांगले ठेवलंय, फिंगर रोल करतोय. जिथे मनसुबे ओळखलेत फलंदाजाचे त्याने चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टप्प्यामध्ये परिवर्तन केलं त्याने, सातत्य राखले गोलंदाजीमध्ये. डॉट बॉल येत आहेत, 93 ऑन दी बोर्ड आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील आणि या सत्रातील शेवटचा बॉल. पुढचा चेंडू कमी गतीचा होता, ऑन साईडला फेकून दिला. 99 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 99 बनल्या आणि 100 धावसंख्येचे एक उच्चांक टोटल इथे लक्ष ठेवण्यात आलाय. 100 धावसंख्येचा लक्ष. शिरडोनचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. कुंडेवाहाळ टीम कॅप्टन. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला आणि कॅप्टन टॉससाठी उपस्थित नसेल. शिरडोन टीमला टॉस विन घोषित केला जाईल आणि त्या सोबतीनं तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. युअर टाइम स्टार्ट नाव. 2 धावेची पॅनल्टी आणि जसे जसे तुम्ही लेट कराल ती पॅनल्टी बॉलमध्ये इम्प्लिमेंट होत जाईल. पहिल्या डावात आपण आवाज ऐकलात जयश्री भोसले सरांचा. या आपण बोलूयात. आजच्या दिवसात प्रथमच या स्पर्धेमध्ये जोडले जातात आपल्यासोबत रोज नवीन 3 समालोचक, 3 अंपायर्स आपल्यासोबत येत आहेत. आणि आज आपण ऐकूयात प्रथमच आवाज बदलापूरचा एक नामवंत समालोचक राहुलजी चव्हाण मानकिवली, जोवेली संघ सध्या मैदानावरती खेळतोय आणि त्याच परिसरानं दिलेला एक बुलंद आवाज राहुल चव्हाण यांचं करूया स्वागत स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकामध्ये. आदरणीय विस्तार अधिकारी पंचायत समिती अंबरनाथ सन्मान्य घारे साहेबांचं शुभागमन झालं आणि मयेकर साहेबांचं देखील शुभागमन झालं. मयेकर साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि त्या सोबतीनं आपले लाडके ग्रामसेवक प्रदीपजी केदार यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. या सर्वांचं करूयात आपण या व्यासपीठावरती सहर्ष हार्दिक स्वागत. टीम शिरडोन कॅप्टन उपस्थित आहे. कुंडेवाहाळ अजून 1 मिनिट फक्त वाट पाहिली जाईल आणि त्या 1 मिनिटामध्ये जर तुम्ही बॉल पडला की मग अनिल दादाने सांगितलं पेनल्टी आणि ऑपोजिशन टीमला टॉस विन घोषित केला जाईल. थँक्यू सो मच. चला, ज्या प्रेक्षकांना आयवा कॅच घेतली होती त्याच्यासाठी आपण पारितोषिक देऊयात. काशीनाथ काका ढोपरी यांच्या शुभ हस्ते आयवा कॅच घेणाऱ्या प्रेक्षकाला या ठिकाणी आपण आपले गोपाळ शास्त्री भटजी यांच्या शुभ हस्ते जे आपल्याला खरं तर पारितोषिक आलेत आणि त्यात आपण देतोय. काशीनाथ काकांच्या शुभ हस्ते स्टीलनेस बॉटल देऊन या ठिकाणी या आयवा कॅच घेणाऱ्या प्रेक्षकाचा सन्मान केला जाईल. चला, कॅप्टन कुंडेवालचे नाही आहेत, थोडे आयवा कॅचवाल्यासोबतच चर्चा करूयात.
या 2 मिनिटं मित्रा, थोडी चर्चा करू आपण. कसं वाटतं स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकात आलात आणि एक कॅच आणि त्यानंतर एक गिफ्ट मिळत आहे, म्हणजे आज घरी गेल्यानंतर सगळी फॅमिली पण खुश असेल, काय सांगशील? काय ना, आयोजन त्याचं खूप चांगलं आहे आणि आम्ही इथं दरवर्षी खेळतो. कोणत्या गावाला तू बिलॉंग करतोस? पाली. चला, बापदेव पालीनं रन्स पण रेकॉर्ड ब्रेक केलेत आणि काही पारितोषिके देखील त्या स्पर्धेमध्ये घेऊन जात आहेत. आणि आता सलामीची जोडी मैदानावरती इंटर झाली आहे. चला, या काही सन्मानाकडे आपण वळतोय. आपल्यासोबत या ठिकाणी विस्तार अधिकारी मोयकर साहेब जोडले गेलेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. योगेशदा मडवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. आधी आपण सन्मानित करूयात मोयकर साहेबांना. या साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपल्यासोबत 2 विस्तार अधिकारी आणि आपले ग्रामसेवक उपस्थित आहेत. या सर्वांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आधी आपण मोयकर साहेबांना सन्मानित करू. या साहेब, मायाची शाल या स्पर्धेची गोड अशी आठवण मोमेंटो देऊन आपण या ठिकाणी साहेबांना सन्मानित करत आहोत. तर यानंतर आपण सन्मानित करूयात या ठिकाणी गॅरे साहेबांना. सर, थोडंसं इकडे साईड व्हा, मागे कॅमेरा त्याला देखील लाईव्ह कव्हर करू द्या. यानंतर आपण गॅरे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करू या स्पर्धेच्या माध्यमातून. जसा सन्मान पूर्ण होईल, गॅरे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. या सर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी आपण करतोय आणि गॅरे साहेबांना देखील या ठिकाणी सन्मानित केला जाईल. मॅच सुरू करतो आपण. गॅरे साहेबांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. यानंतर आदरणीय ग्रामसेवक केदार साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आणि बदलापूरच्या वंडर बॉयच्या बॅटमधनं झाली आहे सुरुवात या ठिकाणी चौकारानं. टार्गेट खूप मोठं. आता करण धुळे या मॅचमध्ये किती फाईट करेल त्याकडे लक्ष जोवेली आणि बदलापूरकरांचं नक्की लागलेलं असेल. लवकरच आपल्या भेटीसाठी येईल जनमान क्रीडा मंडळ जोवेली. आदरणीय मंगेशजी विनायक धुळे पुरस्कृत हिंदुहृदय सम्राट चषक प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटसाठी दरवर्षीप्रमाणे ड्रीम कार आणि बदलापूरच्या क्रिकेटची ओळख म्हणजे हिंदुहृदय सम्राट चषक आणि मंगेशदा विनायक धुळे यांचं करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत. नाउ बॅक टू क्रिकेट. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आवाज त्या ठिकाणी आपल्यासोबत जोडला जाईल. बदलापुरातील एक नामवंत समालोचक, आवाज मानकिवलीचा आमचे जीवलग मित्र या आपण ऐकूयात. राहुल चव्हाण यांचा आवाज कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच ओमकारजी शेट्टी सर आणि थँक्यू सो मच जयजी भोसले सर. जय भवानी, जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सुरदा. अग्रिकोलांची कुलस्वामिनी ऐकवर मातेला नमन करून आजच्या दिवसाला खरं तर समालोचनाला आपण सुरुवात करतोय. मैदानावरती टार्गेट भरपूर मोठं आहे, परंतु जोबेली नाव कुठं छोटं आहे हे चित्र आपण नेहमीच पाहिलं आहे. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत मैदानावरती पाहायला मिळेल. खरं तर तुम्ही पाहता एका बाजूला संघ खेळतोय मैदानावरती जय अंबिका पार्थ 11 जर्मन जोबेली आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय फातिबा 11 बापदेव पाली. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 100 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. आता बदलापूरचा वंडर बॉय केडी करण धुळेच्या बॅटमधून सलगचे 2 बॉल दोन्ही बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 9 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. खूप चांगली स्पर्धा. श्री बलगड म्हटलं की नेहमीच या स्पर्धेची चर्चा होत असते. स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान आयोजित शिवभक्त पैलवान स्वर्गीय रामचंद्र बडवी चषक 2026 पर्व 5वं तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर ही स्पर्धा आपण डे फॉर्मॅटमध्ये नेहमीच पाहिली, परंतु यावर्षी नवीन काही आपल्याला जरूर पाहायला मिळेल डे नाईट फॉर्मॅटमध्ये. ही स्पर्धा रंगतीये. ऑन साईडला खेचलाय मिड विकेटला. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बॉल जाईल हवा के साथ साथ घटा के संग संग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. करण धुळेच्या बॅटमधून येतोय षटकार. शिरडोनला टॉस विन घोषित करण्यात आलाय. नाणेफेकी जिंकून शिरडोननं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि 2 रनची पेनल्टी इकडे तुम्हाला लागली आहे टीम कुंडे वहाळ. षटकार आलाय. धावफलक बेगायला पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोअरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टॉप गिअरवरती बॅटिंग सुरू आहे.
सलामी जोडी मैदानावरती तुम्ही पाहताय करण धुळेच्या साथीनं रोहित धुळे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर मैदानावरती बॉली ट्रॅकवरती कल्पेश शेळके दाखल झालाय. आक्रमक पवित्र इथे घेतला. या मॅचमध्ये 100 धावाचं टार्गेट आहे आणि आता या 100 धावा चेस करत असताना सुरुवात चांगली झाली आहे टीम जोबिली संघासाठी. या मॅचमध्ये देखील बॉलर तयार कल्पेश शेळके राऊंड द विकेटनं. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील बॉल जाईल मिडॉनला क्लिअर करत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. मिळते एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. दोन्ही संघाचा विचार केला तर ताकदवर संघ म्हणून ओळख आहे. एका बाजूला आपण पाहतोय तर बदलापूरचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूरच्या बाहेर येत असताना सर्वाधिक मोठमोठी स्पर्धा खेळण्याचा विक्रम जोबेरी टीमच्या नावावरती आहे. तोच संघ मैदानावरती खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं असेल तर पनवेल तालुक्यातील हा संघ मैदानावरती दाखल झाला आहे. चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून तुम्हाला शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल यात तुम्ही मात्र शंका नाही आहे. बॉल तयार कल्पेश शेळके राऊंड द विकेटनं. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये पोहोचेल. चेस मोठी होती आणि अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहितचा पहिला बार चौकार. थँक्यू सो मच. छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपण ऐकतोय डीजे नितीनच्या माध्यमातून. धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचली. फलकावरती आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आक्रमक सुरुवात या बातमध्ये तुम्हाला पार मिळते टीम जोबिली संघाच्या माध्यमातून देखील. पुढचा बॉल फटका चांगलाय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. लेफ्ट आणि राईट टी कॉम्बिनेशन मैदानावरती पार मिळेल. त्यामुळे थोडीशी कुठेतरी डोकेदुखी वाढली आहे. आता क्षेत्ररक्षक करत असताना संघ जय बापदेव पाली. चला क्षेत्ररक्षक लवकरात लवकर लावायचं. अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. वेळ आपल्याकडे कमी आहे. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. या स्पर्धेमध्ये नियमावली भरपूर स्ट्रॉंग आहेत. अनिल दादा ढोपरी साहेब असतील त्यासोबत तुम्ही पाहताय पूर्ण आयोजन नियोजन कमिटी सातत्याने तुम्हाला पार मिळेल. खरं तर हितेंद्र मडवी साहेब त्यासोबत योगेशजी मडवी साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पार मिळते. आज दिवस क्रमांक 6 मध्ये आपण आहोत. डे नाईट फॉर्मॅट तुम्हाला जरूर ही स्पर्धा पार मिळेल. पहिल्या ओव्हरच्या अंती आता धावा चांगल्या बनल्यात. या मॅचमध्ये 24 धावा एकपट्या गेल्यात. त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये आपण पाहतोय आता चेंडू शिल्लक असतील 24 बॉलचा खेळ. आता या मॅचमध्ये शिल्लक आणि 24 बॉलमध्ये 76 धाबा चेस करावा लागतील. 4 ओव्हरमध्ये 76 धाबा चेस करावा लागतील. या मॅचमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय. त्यामुळे आता ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेमध्ये कोणता गोलंदाज दाखल होईल. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम पाली लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. परेश शेळके हा गोलंदाज तुम्हाला पार मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. राऊंड द विकेट समोर केडी. पहिलाच बॉल खेचला ऑन साईडला मिड विकेटला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परेशचे केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. आणि षटकाराच्या साथीनं धावफलक देखील वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल 30 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळेच्या बाटपुत्रा षटकाराला आहे. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल 30 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 70 धाबा इथून चेस करावा लागतील. या मॅचमध्ये परेश शेळकेवरती आक्रमण चढवलं आहे. करण धुळेच्या बाटपुत्रा षटकार तुम्हाला पार मिळेल. बरोबर यार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दुधारी अस्त्र चालवायचं होतं त्यांच्या मागे. थर्डमॅनचा खेळाडू बीट फाईन लेगचा खेळाडू बीट आणि बॉल अखेर चाललाय धन 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 करत सीमारेषा पार. मागील बॉलवरती ताकद तर या बॉलवरती नजाकत. मिळतील धाबा 4. तर या
शुभागमन होतं आपले समालोचक मित्र सागर मंडवकर नेरे. सहर्ष स्वागत आहे सागर भाऊ आपलं. स्पर्धा आपण पाहताय. खरं तर या स्पर्धेमध्ये जितकं मुलाचं योगदान संस्थापक अध्यक्ष योगेशदादा बाळाराम मडवी साहेबांचं, त्या सोबतीनं हितेंद्र रामचंद्र मडवी आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपले मार्गदर्शक आदरणीय मुकुंददा मडवी, दिलीप शेठ मडवी यांच्याकडनं एक विशेष पारितोषिक या स्पर्धेमध्ये दरवर्षी असतं. 3 धावा कोणत्याही फलंदाजानं धावून पळून पूर्ण केला त्याच्यासाठी 500चं कॅश प्राईज पहिल्या बॉलपासून अंतिम बॉलपर्यंत आणि एक आकर्षक टी शर्ट स्वर्गीय जगदीश हिलाल यांच्या स्मरणार्थ आणि त्या सोबतीनं एक युवा नेतृत्व मडवी परिवारातील रोशनदादा मडवी. या 5 खरं तर व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून हे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचं आयोजन आणि हा षटकार. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. टार्गेट खूप मोठं बट मैदानावरती हार मानेल ते नाव जहनुमान जोवेली नाही आहे. ठोक डीजे नितीन. थँक्यू सो मच. या बातमध्ये आपण पाहतो टार्गेट मोठं आहे. मी आधीच म्हटलं होतं परंतु जोवेली नाव कुठे छोटं आहे. कारण आपण जर पाहिलं असाल जो करण धुळे गेल्या 3 ते 4 स्पर्धेमध्ये शून्यावरती आउट होतो आहे त्याला माहिती आहे आज कुठेतरी 100 धाबा चेस करायचे आहेत आणि या बाजमध्ये इथून टॉप गिअरवरती बॅटिंग करायची आहे. त्याच अनुषंगाने आता मैदानावरती तुम्हाला ही बॅटिंग पाहायला मिळेल. बरोबर तयार परेशच्या विरोधात तुम्ही पाहताय आक्रमण चढवलं आहे. पहिला षटकार त्यानंतर चौकार त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आला आहे. रिवर्स अटेम्प्ट केलाय. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप दन 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 करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक देखना स्ट्रोक चौकार. चौकार आलाय आणि चौकारच्या साथीनं हा आवाज तुम्ही ऐकत होतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि या स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांच्या नावानं अनेक सारे नवीन नवीन उपक्रम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान करत असतं. एकनाथजी शिंदे साहेब आणि आवाज ज्या व्यक्तिमत्वासाठी गुंजला ते नाव म्हणजे मातोश्री गुंजाई फाउंडेशनचे सर्वेसर्वा महेशदा गायकवाड. आणि जेव्हा जेव्हा ही स्पर्धा होतं या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठं योगदान ज्या व्यक्तिमत्वाचं असतं ते नाव म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे लाडके नगरसेवक महेशदा गायकवाड. त्यांच्या नावाचं गुणगान गाणारे संगीत तुम्ही डीजे नितीनच्या माध्यमातून ऐकत होतात. राहुल फाईट खूप चांगली देतो जोवेली संघ. बापदेव पाली जसं आपण चर्चा करत होतो की मोठ्या मोठ्या टोटलला रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी ओळखली जाते. जेव्हा जेव्हा बापदेव पाली मैदानावरती उतरेल ना काहीतरी वेगळं घडतं आणि तर आज त्यांच्या विरुद्ध जोवेली इतिहास बनवायला तयार आहे अशी बॅटिंग सध्या करण धुळे या मॅचमध्ये करतोय. काय म्हणशाल राहुल? नाही नेहमीच मी आत्ताच उल्लेख केला. करण धुळे म्हटलं की सातत्याने जोवेली गावाचं नाव ज्यानं महाराष्ट्रामध्ये घेऊन गेला आणि फक्त महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जात असताना देखील ज्याची कामगिरी मोठी राहिली आहे तो बदलापूरचा वंडर बॉय. आज त्याची बॅट बोलते. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल टीमची टोटल आता फलकावरती 48. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना शेवटचा बॉल 1 टू गो. बरोबर तयार परेशवरती देखील आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं जिथे 24 धाबा खर्च झाल्या होत्या आणि आता या मॅचमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये 24 खर्च गेल्यात. परेश बरोबर तयार. शेवटचा बॉल खरं तर हलक्या हातानं बॉलला ढकलायचं होतं. स्ट्राईक घ्यायची होती करणला. त्यामुळे इथून डिफेन्सिव्ह पवित्र त्याने घेतला परंतु संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. त्यामुळे तुम्ही पाहताय टप्पा पडल्यानंतर भरधा वेगाने बॉल निघून चाललाय. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. शेवट गोड केलाय आणि सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडलाय परंतु त्यानंतर करण धुळेला देखील आपण पाहतो इथे खरं तर तो नाराज होता कारण शेवटचा बॉल जर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला असता तर धाबा येऊ शकल्या असत्या परंतु कमबॅक केलंय परेशनं. त्यामुळे 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 24 धाबा आणि त्यानंतर आता या ओव्हरमध्ये देखील 24 धाबा धावफलकावरती बनल्यात. अजून या बाजमध्ये 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 52 धाबा इथून चेस करावा लागतील. 18 बॉल 52 धाबा चेस होतील की रोखल्या जातील. संघ पात्रावरती खेळतोय. एका बाजूला फातिमा इलेव्हन जे बापदेव पाली तर त्यांच्या विरोधात संघ आज मात्र जे अंबिका पार्थ इलेव्हन जर्मन जोवेली. टोंडरे गावचे उद्योजक रुपेजी पाटील आणि त्यासोबत जयजी मात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती खेळतोय आणि अप्रतिम खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघ मोठ्या ताकदीने उतरलेत कारण पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिला असेल तर
टॉप गिअरवरती बॅटिंग आपण पाहिली तिथे शेळके ब्रदर्स काय खेळ दाखवला. 100 धाबा आज मात्र टार्गेट तुम्हाला पार मिळेल. 99 धाबा तिथे बनल्या. शेवटच्या बॉलवरती देखील एक मोठा फटका आला आणि आता त्याच 100 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत देखील 2 ओव्हरमध्ये 48 धाबा फलकावरती जोडल्या जातील. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, सराव बंद करा, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आपण जर पाहिला असेल तर श्री मलंगड नाही तर बदलापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, रायगडमध्ये उसाटणे संघ खेळत असतो. आणि आता डोपरी साहेब असतील, त्यानंतर अनिकेत डोपरी असतील, धनंजय असतील, धनंजय हिलाल, अमर हिलाल, चांगला खेळ त्यांचा तुम्ही नेहमीच पाहिला आणि आज देखील त्यांची बॅच आजच्या रात्रीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 बॉल तयार. पहिलाच बॉल बॅटची कडा घेतली, त्यानंतर क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील, परंतु बॉल जाईल सीमारेषा पार आणि धावा मिळतील 4 चौकार. पलीकडे धावा मिळतील 4. पुढचा बॉल खेचलाय ऑन साइडला, स्टेट डाऊन दी ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित मॅन प्रमाणे बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. धावा मिळतील 6. येतोय षटकार. फलक पुढे सरकतोय. अजून या मॅचमध्ये 42 धाबाची गरज आहे. टीमची टोटल स्कोर बरोबरती तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली आतापर्यंत 58 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 42 धाबा चेस करावं लागतील या मॅचमध्ये. जय अंबिका पार्थ 11 जर्मन जोबेली विरोधात तुम्ही पाहताय फातिमा 11 जय बापदेव पाली. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच पदरावरती रंगतीये. पहिला बॉल राहुलच्या विरोधात चौकार वसूल केला, पुढचा बॉल षटकार वसूल करतोय. ओव्हर नंबर 3 यावेळेला देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडू उपस्थित, मिळेल ती सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. 59 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. त्यापुढे या मॅचमध्ये अजूनही 15 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 15 बॉलमध्ये 41 धाबा इथून चेस करावा लागतील. बदलापूरचा बंटर बॉय करण धुळे आज मात्र त्याची बॅट बोलतीये या मॅचमध्ये. खरं तर नेहमीच बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ची दुराजीने सांभाळली. तो महेंद्र धुळे देखील आज तुम्हाला इलेक्शनमध्ये खेळताना दिसेल. त्याचा देखील खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये 15 बॉल 41 धाबाची गरज आहे. बॉडी ट्रॅकवरती तुम्ही पाहता राहुल 2 मोठे फटके आल्यानंतर कमबॅक तो करतोय. कमबॅक करण्यात तो जाणतोय, कारण त्याला देखील माहिती आहे धाबा इथे बनतात, त्यामुळे इथून धाबा रोखण्याचा प्रयत्न होतोय पदरावरती. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉईंट लेग खेळाडू तुम्हाला पार मिळेल. त्यानंतर कव्हरला देखील तुम्ही एक खेळाडू पाहताय. डीपमध्ये लॉंग ऑनला एक खेळाडू सेट केलाय. मिड विकेटला एक खेळाडू डीपमध्ये पाहायला मिळेल. स्कोअर लेग यावेळेला देखील टप्पा पडला. भरदा वेगेला बॉल चालला स्थिरक्षकाच्या हातामध्ये, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि एका धाबाच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते धावफलकावरती 60 धाबा जोडल्या जातील. अजूनही 40 धाबाची गरज या मॅचमध्ये. 15 बॉलचा खेळ शिल्लक, 40 धाबा येथून चेस करावा लागतील. चला स्क्रीनवरती चेक करतायत तिसरे पंच आमचे, त्यापुढे मॅच सुरू करायच्या. गोरदाच्या शैलीवरती आय थिंक अभिषेक नोंदवला आहे, त्यामुळे आपण आमची आयोजन कमिटी स्क्रीनवरती चेक करेल. तिसरे पंच आमच्यासोबत जोडले गेलेत. 15 बॉल आणि 40 धाबाची गरज या मॅचमध्ये. बॉल तयार. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. शिवसेना म्हटलं की नो डाऊट शिस्त वचन सेवा नातं या 4 संगमांनी भरलेली शिवसेना. राऊंड द विकेट. यावेळेला देखील पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, परंतु गतीमध्ये परिवर्तन. बोटं विखुरली, फिंगर रोल केली आणि टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र डिगून चालला स्थिरक्षकाच्या हातामध्ये. त्यामुळे इथून पंचांनी डॉट बॉल घोषित केलाय, परंतु बॅटिंग टीम रिव्ह्यू इथे घेण्यात आलाय.
नक्की घडलंय काय हे चित्र आपण पाहणार आहोत. गतीमध्ये विश्रांतर आपण पाहिलं या मॅचमध्ये, परंतु करण धुळेने रिव्ह्यू इथे घेतलाय त्यामुळे आपण चेक करतोय नक्की तिथे घडले काय. फेअर डिलिव्हरी, त्यामुळे लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. लक्षात घ्या, खेळाडू कक्षातून जर तुम्ही तिसऱ्या पंचाची मदत घेतली, आवाज जर तुम्ही दिला तर तुम्हाला इथून मात्र तिसऱ्या पंचाची मदत भेटणार नाहीये. रिव्ह्यू कोणत्याही प्रकारचा मिळणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. आयोजन कमिटी आमच्यावरती ही माहिती पोहोचवत आहे, आवाज देऊ नका बिलकुल. तर याच दरम्यान शुभागमन होतं या व्यासपीठावरती. नेहमी ज्यांच्या चेहऱ्यावरती एक गोड हास्य असतं आणि दिलदार मनाचा राजा माणूस दिलीप शेठ मडवी यांच्या ठिकाणी शुभागमन होतं. कुंडेवाल टीम आली आहे तुमच्या माहितीसाठी. शिरडोन संघाला आपण टॉस विन घोषित केलं आहे. टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग घेतली आहे आणि टीम कुंडेवाल तुम्हाला फक्त 2 रनची पेनल्टी आहे, फक्त 2. चला या टीम शिरडोन रेडी राहा, तिकडे नाही. जशी मॅच फिनिश होईल कॉमेंट्री बॉक्सच्या इथे डाव्या बाजूला तुमच्यासाठी जागा आहे, तिथनं तुम्हाला लगेच फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. पुन्हा एकदा सांगतोय टीम शिरडोन कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला इथे येऊन तुम्हाला थांबायचं आहे. इथनं जसा सामना फिनिश होईल तसं तुम्हाला रेडी राहायचं 2 मिनिटं आधी. सिंगल विथ बाईकच्या माध्यमातून सिंगल एक पुढे जाईल आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरवरती जाऊन पोहोचती आहे 61. 61 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील, त्यामुळे या बादमध्ये अजूनही 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 39 धाबा इथून चेस करावा लागतील. 13 बॉल 39 धाबा इथून चेस करायचे. त्याच अनुषंगानं बॅटिंग व्हायला हवी, परंतु मैदानावरती करण धुळे सध्याच्या घडीला या तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा शांत तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आता भरपूर महत्त्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम जोवेली, परंतु जर इथून मात्र डॉट बॉल आला किंवा एखादी विकेट मिळते तर पुन्हा एकदा शिरकाव करते टीम पाली. फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित, त्याच्या हाताला ब्रश करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक चांगला फटका आणि या फटक्याचा झटका लागतो टीम पाली संघाला. धावा मिळतील 4, जोबिरी टीमला चौकार. क्या बॅटिंग केली आहे मैदानावरती. म्हटलं जाताना खेळताना खेळ असा खेळा की आयुष्यातला सगळ्यात कठीण डाव वाटला पाहिजे आणि सध्या तो कठीण डाव खेळताना मैदानावरती टीम तुम्हाला पाहायला मिळते आहे, ती म्हणजे जोवेली आणि त्यांच्या विरुद्ध खेळती आहे टीम. तुम्ही पाहताय बापदेव पाली. पहिला सामना इतका खतरनाक आहे आणि रोज या मैदानावरती आहे ना पहिली मॅच नेट टू नेट नेल बॅटिंग फिनिश ज्याला आपण म्हणतो ना नितीन दादा, ती होताना दिसते. जिकडे रनचेस जवळजवळ आपण पाहता या मॅचमध्ये करायच्या 5 ओव्हर आणि 100 ट्रिपल डिजिटमध्ये, तिथे मॅच थांबले कुठे 12 बॉल 35. आणि आज जे फाईट मैदानावरती करते ना जनुमान जोवेली, मला मागच्या 8 वर्षाचा जोवेलीचा इतिहास आठवतो. जेव्हा पहिल्यांदा रायगड नगरीमध्ये जोवेली आली, मैदान होतं टोलनाका धरणा गावाचं आणि तब्बल 109चं लक्ष अगेन्स्ट होता बाग 11 तळोजा. एकेकाचा रायगडाचा भन्नाट फॉर्ममध्ये असणारा रायगडचा टायगर उस्मान पटेल आणि याच टीमनं तिकडे 2 ओव्हर 52 मारले. आणि अख्ख्या रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जोवेली नावाची दहशत का असते ना, करण धुळे, महेंद्र धुळे, विवेक गायकवाड, रोशन, अजय, भारत या सर्वांनी निर्माण केली. आणि आज पुन्हा एकदा जवळजवळ 3 ते 4 वर्षानंतर जोवेली प्राईम टच क्रिकेट खेळताना तुम्हाला स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकमध्ये पाहायला मिळते. मॅच संपलेली नाही आहे, 12 बॉलचा खेळ बाकी. अजूनही संधी आहे टीम फातिमा 11 बापदेव पालीकडे आणि अजूनही संधी आहे मैदानाच्या आतमध्ये टीम जोवेलीकडे. आणि उर्वरित जे बॉल शिल्लक आहेत त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जशा प्रकारे पहिल्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी केली बापदेव पालीनं, त्याचं उत्तर देताना रोहित आणि करण धुळे करतोय. आणि उर्वरित 12 मध्ये 35 आहेत. म्हणजे हा सामना आहे ना 70-65चं चेस, जसं 3 ओव्हर चांगल्या पडल्यानंतर बाकी राहतं ना आणि 10 विकेट्स हातात आणि मॅच खतरनाक होईल राहुल, यात शंका नाही आहे. नो डाऊट दोन्ही संघ आपण पाहतोय मैदानावरती प्रचंड मेहनत करतायत, कारण स्पर्धा तेवढी मोठी आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना दोन्ही संघाला इथून मात्र जिंकायचं जरूर, हार नाहीये मंजूर. 12 बॉल 35 धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय रोहित पाटील, मैदानावरती दाखल होतोय साकी गिरवरती करण धुळे आता दाखल होते. 12 बॉलमध्ये 35 धाबा चेस होतील की रोखल्या जातील, कारण 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत बनल्यात 65.
500 धाबा फलकावरती जोडले गेले आहेत. त्यामुळे इथून अजून 12 बॉलमध्ये आपण पाहतोय 35 धाबाची गरज आहे. बॉल ट्रॅकवरती दाखल होतोय रोहित पाटील. पहिला बॉल घेऊन दाखल होत असताना राऊंड द विकेट. पहिला बॉल हलक्या हाताने बॉलला ढकललाय. डिफेन्सिव्ह पवित्र तुम्हाला बॉल मिळेल आणि आता स्ट्राईक रोटेट केली जाते. म्हटलं जातं ना जिकडे 12 तिकडे 12 हे समीकरण आता तुम्हाला बॉल मिळेल. त्यामुळे इथून सिंगल मिळतीये आणि सिंगलच्या साथीनं स्ट्राईक रोटेट केली रोहित धुळेकडे. या बादमध्ये 11 बॉलचा खेळ शिल्लक. 34 धाबा चेस करावा लागतील. गोलंदाज तुम्ही पाहताय रोहितचा वापर करण्यात आलाय. रोहित अशी फाईट आता तुम्हाला या बादमध्ये बॉल मिळेल. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34 धाबा चेस करावा लागतील. खूप चांगली स्पर्धा. शिवभक्त पैलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ही स्पर्धा तुम्हाला बॉल मिळेल. 7 दिवस खरं तर गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा उसाडणेकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा. आणि पार्टीसाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचा मी करतो या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. गोपणी सारखी बॅट फिरवली. ऑन साईडला ड्राईव्ह केला. डीपमध्ये खेळाडू पोहोचतो. एक सिंगल मारली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय करण धुळे थांबवलं आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे केलाय आणि आता धावा आणि धावाच पाहायला मिळतील. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय आणि या 2 धाबा ते मिळतील. स्ट्राईकवरती आणायचं होतं रोहित धुळेला. त्यामुळे आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी माणस होतं परंतु धाडच नव्हतं. त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न आपण पाहिलाय आणि अखेर 2 धाबा एक पड्यात जातील की नाही यासाठी पंचांनी घेतलाय DRS. थर्ड अंपायर्सच्या भूमिकेत या ठिकाणी मॅच ऑफिशियल अंपायर्स या ठिकाणी जोडले जातील. या सर थर्ड अंपायर्सचा इशारा या ठिकाणी आला ऑनफिल्ड अंपायर्सच्या माध्यमातून. एक गोष्ट या मॅचमध्ये ना सध्या आपण जर पाहिलं तर डिसिजन आला नॉट आऊट. करण धुळे सध्या रोहितवरती खूप ट्रस्ट करतोय राहुल, कारण एंड सध्या राईटी बॅट्समनसाठी चांगला आहे. नॉट आऊटचा इशारा आला. 2 रन्स कंप्लीट झालेत. धावफलक 2 ने पुढे जाईल आणि जर या एंडनं रोहितनं जर 15 बनवले तर पुढच्या 6 मध्ये 20 करण धुळे बनवू शकतो. त्यामुळे फातिमा 11 बापदेव पालीला या मॅचमध्ये आता इथे प्रेशर क्रिएट करणं रोहितवरती खूप गरजेचं आहे. कारण ही मॅच आता त्या स्टेजला येऊन थांबली आहे की जिकडे सर्वाधिक मोठ्या धावा पहिल्या डावामध्ये बनलेत बट त्या चेस करून इतिहास घडवायला टीम जोवेली देखील बापदेव पालीच्या विरुद्ध तयार आहे आणि हा सामना पैसा वसूला. नो डाऊट 10 बॉल 32 धाबाची गरज. यावेळेला देखील खेचल्या ऑन साईडला स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचताय. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेसाठी इथे घडले काय तर रोहित धुळेला मैदान सोडावा लागेल. धक्का लागतोय पहिला टीम जोबेली संघाला. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर विकेट मिळते. पहिला धक्का धावचीच्या स्वरूपात तुम्हाला पार मिळेल. टीम जोबेली संघाला लागतोय. त्यामुळे या मॅचमध्ये अजूनही आपण पाहतोय 9 बॉलचा खेळ शिल्लक. 31 धाबा चेस करावा लागतील. 9 बॉल 31 धाबा. 3 बॉल भरपूर महत्वाचे आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय विवेक गायकवाड. हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. मिडल ऑर्डर मधला सर्वाधिक घातक बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे तोच खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. जर्मन RD11 चांदपची स्पर्धा गाजवली बदलापूर नगरीमध्ये. आपण जर पाहिला असेल तर एक बाईक या सीझन मध्ये 2026 मध्ये जिंकणारा खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. तर दुसऱ्या बाजूला ज्याची सुरुवात खरं तर या स्पर्धेमध्ये झाली करण धुळेनं आपण पाहिलं खरं तर या स्पर्धेमध्ये पहिली बाईक जिंकली तोच खेळाडू मैदानावरती खेळतोय. करण धुळेच्या साथीनं विवेक गायकवाड ही जोडी तुम्हाला बालमेल मैदानावरती दाखल झाली आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये 9 बॉल आणि 31 धाबा. या दरम्यान आपले समालोचक मित्र नेरे दुंद्रे विभागातील नामवंत समालोचक सागर मांडवकर यांचं आगमन झालंय. मागच्या बॉलवरती रनआउट. या बॉलवरती बॉल अँड कॉटची संधी कॅच ड्रॉप आणि रन्स मिळालेत या ठिकाणी 2. धाव फलक 2 ने पुढे जाईल. आता मॅच पुन्हा एकदा आहे ना बापदेव पालीच्या बाजूनं स्ट्रॉंग झोनमध्ये जवळजवळ 75% टर्न झाली आहे. कारण समीकरण मैदानावरती इथनं अजून उरलंय. येणारे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात राहुल सर 29. 8 बॉल 29 धाबा चेस करावा लागतील. 2 बॉल आता प्रचंड महत्वाचे दोन्ही टीमसाठी. जोबेली बनाम पाली या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगते. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये. रोहित पाटीलला कमबॅक केलं. या मॅचमध्ये अद्याप मोठा फटका आला नाहीये. 4 बॉलचा खेळ संपलाय. राऊंड द विकेट. या वेळेला देखील गोपणी सारखी बॅट फिरवली. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा बॅटन पार्टच्या मधनं भन्नाट वेग तेज थरार. बॉलिंग अटॅक तुम्हाला बाल मेल अपील करतायत जरूर परंतु बॉलचा सहमत नव्हते त्यामुळे येतोय डॉट बॉल.
7 बॉल 29 धाबा चेस करावा लागतील या मॅचमध्ये. विवेक गायकवाड वनडाऊनचा खेळाडू तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झालाय, कारण पहिला खेळाडू रोहित धावचीच्या स्वरूपात बाद झालाय, त्यामुळे संघ अडचणीत सापडलाय आणि अशा परिस्थितीमध्ये संकटमोचक कामगिरी करावी लागेल विवेक गायकवाड या मॅचमध्ये. 7 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅचमध्ये. 7 बॉलमध्ये 29 धाबा इथून चेस करावा लागतील. योग्य निर्णय पंचाचा तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. बडो तयार रोहित पाटील राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल खेचला ऑन साइडला, लॉंग ऑनला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, ओव्हर द बॉलर हिट. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेपट गोड केले विवेक गायकवाडनं, त्यामुळे येतोय षटकार. आणि आता येणारे 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये टीम जोबिली संघाला 6 बॉलमध्ये 23 चेस करावा लागतील. थँक्यू सो मच. सामना येऊन ठेपला आता. 6 बॉल 23 धाबाची गरज या मॅचमध्ये. दोन्ही संघाचा खेळ आपण पाहतोय. खरं तर टॉस इथे जिंकला होता टीम जोबिली संघानं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, त्यानंतर इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम बापदेव पाली संघाला आणि का बॅटिंग केली आहे. 99 धाबा 5 ओव्हरमध्ये इथे कुठल्या होत्या आणि आता या 100 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना जोबिली संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. अद्याप जाऊन पोहोचलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 77 धाबा. धाव फलकावरती जोडल्या जातील आणि आता या मॅचमध्ये 6 बॉल 23 धाबाची गरज आहे. 6 बॉलमध्ये 23 धाबा चेस होतील की रोखल्या जातील हा प्रश्न आता पडलाय जरूर, परंतु समोरचा संघ देखील हार मानायला तयार नाहीये. बापदेव पाली संघ तुम्ही पाहताय पनवेल तालुक्यातील हा संघ मैदानावरती दाखल झालाय आणि नेहमीच ज्या संघानं क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय अप्रतिम खेळ, प्रेक्षकांची मनं जिंकले, तोच संघ मैदानावरती बापदेव पाली खेळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला बदलापूरचा अभिमान जयरमान जोबिली संघ मैदानावरती खेळतोय. या पंचक्रोशीमध्ये ज्यावेळेस जोबिली संघाच्या नावापुढे जय अंबिका लागतो त्यावेळेस आपण जर पाहिला असाल तिसऱ्या पदाची मदत घेतली आहे बॉलरसाठी. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आला. ऑन स्क्रीन इकडे चेक केला जाईल. पुन्हा एकदा सांगतो, बारक्या रोहित लक्ष सुद्धा बॉलर्सवरती ऑब्जेक्ट करण्यात आलाय. थर्ड अंपायर्स ऑनलाईन इकडे वॉर रूम मध्ये चेक करतील आणि त्यांना तिकडे जर आढळलं तर इकडनं नो बॉल घोषित केला जाईल. फेअर बॉल असेल तर बॉलर कंटिन्यू त्याचा स्पेल टाकू शकतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. 6 बॉल 23 धाबाची गरज या मॅचमध्ये. वेळ थोडंसं जास्त जातोय टीम पाली याच्यावर नोंद घ्यायची. बायते सामना मोठा आहे परंतु वेळ आपल्याकडे थोडंसं कमी आहे. फक्त 20 मिनिटाचा अवधी आहे 4 ओव्हरसाठी याची पण नोंद घ्यायची आहे. जर टाइम जास्त झाला असेल पंच तर लगेच एक खेळाडू 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यायचा आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. आयोजन कमिटी आम्हाला सूचित करते ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बॉल तयार. ओव्हर नंबर 5. पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि आता करण धुळे रुसलाय कारण त्याला मैदान सोडावं लागेल. 6 बॉल 23 धाब्याची गरज असताना करण धुळेला इथे मात्र परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. मध्ये अजूनही आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ शिल्लक. 23 धाबा चेस करावा लागतील. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. महेंद्र धुळे माही मैदानावरती दाखल होतोय. या बाजमध्ये खरं तर बाईवरती आता जिम्मेदारी मोठी आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे संस्थापक म्हणून त्यांची ओळख आहे आणि आता या मॅचमध्ये 5 बॉल 23 धाबा. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय राहुल शेळके. राऊंड द विकेट. इथे घडलंय काय? पंचांनी घोषित केलाय नो बॉल, परंतु त्यावरती आपण पाहतोय खरं तर यशांच्या मागे जो खेळाडू होता थडब्यांचा
त्याचं कौतुक व्हायला हवं, कारण बॉल मात्र सुसाट निघाला होता, परंतु आपण पाहतो इथून बॉलला थांबवलंय, स्टॉप केलाय. खरं तर हा लकी चौकार येऊ शकला असता, परंतु मी कौतुक करेल त्या खेळाडूचं ज्याने मात्र बॉलला स्टॉप केलाय. तडमाच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 9 बॉलवरती आपण पाहतो 1 धाव इथे मिळते. 1+1 अशा 2 धाबा एक पट जातील. त्यामुळे अजून या मॅचमध्ये याच खरं तर बॅटरच्या रेंजपासून चेंडू भरपूर दूर होता, ट्राय त्याने केला जरूर, परंतु इथून 2 धाबा मिळतात. त्यामुळे अजूनही 5 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅचमध्ये 5 बॉलमध्ये 21 धाबा. साकेंगीरवरती विवेक गायकवाड अजूनही उभा आहे. इनॅट नंबर 3 वरती विवेक गायकवाड दाखल झाले. त्यामुळे या मॅचमध्ये संकटमोचक कामगिरी त्याला देखील करावी लागेल. 5 बॉल 21 धाबा चेस करायचे या मॅचमध्ये. राहुलवरती देखील थोडंसं प्रेशर दिसतोय, परंतु त्या दबावाला जुगारून कुठेतरी चांगली बॉलिंग करावी लागेल. राऊंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची घेतली कडा, परंतु फ्रीडचा बॉल. त्यामुळे इथून सिंगल एकपटी जाईल. सिंगलच्या साथीनं धावफलक देखील आता हळवारपणाने पुढे सरकतोय. 4 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये 4 बॉलमध्ये 20 धाबा चेस करावा लागतील. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 4 बॉलमध्ये 20 धाबाची गर्दी या मॅचमध्ये. राहुल शेलकेवरती खरं तर जिम्मेदारी दिली या मॅचमध्ये ओव्हर नंबर 5 ची, आणि अखेर एक 9 बॉल आल्यानंतर थोडासा दबाव होता, परंतु पुन्हा एकदा कमबॅक त्याने केलंय या मॅचमध्ये. त्यामुळे अजूनही 4 बॉल 20 धाबा चेस करावा लागतील. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आपण पाहतो या मंचावरती खरं तर आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यासोबत आपण पाहतोय आयोजन नियोजन कमिटी अनिल दादा ढोपरी साहेब देखील या मॅचचा आनंद घेतात, त्यांचे वेलकम. बॉल तयार. राऊंड द विकेट. बिग हिट, फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमा रेषा पार. माही मार रहा है महेंद्र धुळेच्या बॅटमधून षटकार. में अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस जिस पर ये जग हंसता है वही तो इतिहास रचता है. इतिहास रचले जाईल का या मॅच मध्ये. 100 धाबा आणि 100 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मॅच येऊन थांबली आहे. शेवटचे 3 बॉल 14 धाबाची गरज. पुढचा बॉल खेचलाय ऑन साइडला, मिड विकेटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. माही मार रहा है महेंद्र धुळेच्या बॅटमधून. अजून एक बॉल सीमा रेषा पार. गेंदा इस प्लॉट में उससे पार किया. पार्किंग प्लॉट में बॉल सीमा पार. षटकार. अभी बाकी है, क्योंकि कहानी खत्म नहीं दोस्तों. किताबों में धूल जमने से कभी लिखी हुई कहानी खत्म नहीं होती. आणि सध्या बॅटिंग ट्रॅक वरती जोवेलीकर फलंदाजी पाहून इतकंच म्हणतील माही मार रहा है. 2 बॉल 8 92 झालेत. प्रेक्षकांनो, एक संघ आहे पनवेल परिसरातून, एक आहे बदलापूर. मात्र जो संघर्ष आज स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकात दोन्ही टीम करतात, बापदेव पाली आणि जोवेली, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 100 धावेचं लक्ष आणि मॅच आली आहे. अंतिम 2 बॉल आणि 8 धावेची गरज आहे, आणि स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. त्यामुळे या 8 धावा इथून चेस करावा लागतील. राहुल शेलके राऊंड द विकेट दाखल झालाय. या वेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे तुम्ही पाहताय डॉट बॉल. सुटकेचा मोकळा निश्वास सोडला. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 2 बॉल मध्ये 8 धाबाची गरज असताना बॅटन बॅटच्या बद्द भन्नाट वेग आणि तेज थरार बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळेल. येतोय डॉट बॉल. 23 धाब्याची गरज असताना आपण पाहतोय 6 बॉल मध्ये 23 ची गरज होती, आणि अखेर आता सामना येऊन ठेपलाय. 1 बॉल 8 धाब्याची गरज आहे, परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही आहोत. कारण खरवईचं मैदान आपण पाहिलं असेल, 1 बॉल मध्ये 8 धाब्याची गरज असताना तो सामना जिंकला होता टीम मोठी देसाई संघानं. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय समोरचा संघ देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. बापदेव पाली संघ मात्रावरती खेळतोय. काय खेळ दाखवलाय त्या संघाला देखील, त्यामुळे त्या देखील संघाचं कौतुक व्हायला हवं. शेवटचा 1 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. बॉलर राहुल तर समोर माही. इथे देखील फटका चांगला आहे. बॉल
बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा सामना इथे मात्र फक्त 2 धाब्याने जिंकलाय टीम. एका धाब्याने करताना हा सामना जिंकलाय टीम बावदेव पाली संघानं. त्यामुळे त्यांचं अभिनंदन. तर हार्डलक टीम चेअरमन जोबिली तुम्ही देखील चांगलं खेळलात, त्यामुळे तुमचंही कौतुक. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि सगळं काही गमावला कुठं, जिथे चौथ्या ओव्हरमध्ये करण स्ट्राईकपासून थोडासा दूर राहिला आणि ते जे माइंडसेट होतं. रोहित जेव्हा जेव्हा रायटी बॅट्समन समोर येईल यॉर्करसाठी ओळखला जातो, लेफ्टी बॅट्समन रोहितच्या समोर आला असता चित्र बाबदेव पालीला पण माहिती आहे कदाचित काहीतरी वेगळं असतं. बट जो